तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना रामराम आणि जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी. एक निसर्गरम्य वातावरणमध्ये आलो आहे मी आज. मलाच नाही माहिती कोणत्याच ठिकाणी. हालाकी मी श्रीरामपूरच्या काहीतरी गावामध्ये, बेलापूर छोटंसं गाव आहे, एक मंदिर पण होतं आणि ते मस्त दर्शन वगैरे घेतलं, टिळा लावला आहे. तुम्हाला मी नेचर दाखवतो. माझा एक मित्र बनायला आहे हा धीरज. तुम्हाला माहिती आहे आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये आज सोबत असतो ना. आज आला पण आपल्यासोबत एक माझ्या गावापासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती मी आलो. तुम्हाला दाखवतो मी इकडं कसं वातावरण एकदम मस्त पैकी नेचर. अरे वा, संध्याकाळले. हालाकी आपण प्रत्येक नदीवरती बघायचं लय असे छोटे छोटे घाण वगैरे दिसतात. आता काय करणार आहे, आता खेड्यागावात म्हणल्यावरती होणारच आहे. शहरात त्याच्यापेक्षा घाण आहे. खेड्यात तर बरे समजा इथं भरपूर लोक येतात, त्यांच्या गाई म्हशीला आंघोळ वगैरे घालतात. आणि इथं बघायचं म्हणलं तर बदकं वगैरे भरपूर बघायला भेटतं. मला आपल्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या नदी तेवढं बदकं बघायला भेटत नाही. तुम्हाला दाखवतो हे जे आसमानमधलं सपोज हे ढगामधलं जे सगळं काही दिसतं ना, हे सगळं आपल्याला इथं पाण्यामध्ये सगळं एकदम दिसतंय की म्हणजे पाणी कितीपर्यंत नितळ आहे तुम्हाला कळतच असं. इतकं पाणी नितळ वगैरे दिसतं ना. तिकडे बघा कसं पूल वगैरे दिलं आहे, तिकडून पण सगळं स्वच्छ आणि चांगलं पाणी. फक्त हे असं शेवट तळाला जशी खराब दिसतंय साईडच्या किनाऱ्यावरती. तुम्ही नेचर बघू शकता. वरती ते ढग दिसतंय का, ते सगळे खाली उतरलेलं आहे. बघा तिकडे बगळे वगैरे. अतिशय असं सुंदर स्पॉट आहे. कोणाला याच्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मला मेच लोकेशन टाकतो. कोणी या मस्तपैकी आनंद घ्या. पुढं एक मंदिर पण आहे, गोविंद हरिहरेश्वर गोविंद म्हणून असं मस्तपैकी स्थळ आहे. आणि तुम्ही बघू शकता, मनाला लागेल तेवढं आपण इथं स्पॉट आहेत बघायसारखे. चला तर भेटू मग पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन अशा एखाद्या प्लेसमध्ये. चल धीरज, राम राम घाल आपलं सगळं जय महाराष्ट्र मित्रांनो. राम राम.